आज आपण करणार आहोत फोडणीची मिरची। सध्या गावठी मिरच्या मिळत नाहीत, त्यामुळे नेहमीच्या हिरव्या मिरच्या पाव किलो घेतल्यात। मिरच्या स्वच्छ धुवून पुसून देठ काढून घ्यायची। या मिरच्यांचे छोटे छोटे अर्ध्या इंचाचे तुकडे करून घ्यायचे। मी मिरच्यांच्या रेसिपीचे 3 व्हिडिओ अपलोड केलेत। तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा, म्हणजे तुम्हाला सहज बघता येतील। पाव किलो फोडणीच्या मिरच्यांच्यासाठी अर्धी वाटी मोहरीची पावडर आणि पाव चमचा तेलात तळून घेतलेल्या मेथी दाण्यांची पावडर घ्यायची। सर्वप्रथम फोडणी आपण करणार आहोत, त्यासाठी अर्धी वाटी तेल तापत ठेवायचं। तेल तापलं की त्यात चमचाभर मोहरी घालायची। मोहरी तडतडली की अर्धा चमचा हिंग घालायचा, 1 चमचा हळद घालायची आणि मग फोडणी गार करत ठेवायची। आता अर्धी वाटी मोहरीच्या पावडरमध्ये अर्धी वाटी एवढं पाणी थोडं थोडं घालून चमच्याने 2-4 वेळाच ढवळून घ्या। अति ढवळू नका, नाहीतर मग मिरची खाताना मोहरी नाकात जाते। ज्यांना मोहरी चढलेली फोडणीची मिरची आवडते त्यांनी मात्र मोहरीची पावडर आणि पाणी रवीने घुसळून घ्या, किंवा अर्ध मिनिट मिक्सरवर सुद्धा फिरवून घेतलं तरी चालेल। आता आपण एक वाडगा घ्यायचा, त्यात मिरचीचे सगळे तुकडे घालायचे। फेसलेली सर्व मोहरीची पावडर म्हणजे अर्धी वाटी मोहरीची पावडर जी आपण घेतली आहे ती घालायची। 1 चमचा मीठ घालायचं। पुन्हा एकदा हळद अर्धा चमचा, पाव चमच्यापेक्षा थोडी कमीच मेथी तळून केलेली जी पावडर आहे ती घालायची, कारण जास्त घातली तर कडवटपणा येतो। अर्धी वाटी तेलाची फोडणी केलेली आहे, त्यातली निम्मी फोडणी आपण त्याच्यावर घालून घ्यायची। 2 चमचे लिंबाचा रस घालायचा। लिंबाचा रस ऑप्शनल आहे, ज्यांना आवडतो त्यांनी घाला। आता हे सगळं जे साहित्य आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि आपण ज्या बरणीत ते ठेवणार आहोत त्या बरण्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून पुसून अशा आपण घ्यायच्या आहेत। आणि ही जी आपली तयार फोडणीची मिरची आहे त्याच्यामध्ये मी त्या छोट्या छोट्या बरण्यांमध्ये भरून ठेवलंय। त्याच्यामुळे मी खाली मेटाबाय सल्फेट थोडंसं घालून घेतलंय। जिथे वर्षभर टिकायला हवी असेल त्यांनीच मेटाबाय घाला, अनेक जण घालत नाहीत। थोडंसं मीठ जास्त घालतात किंवा फोडणी जास्त घालतात, त्याच्यामुळे खाली आणि वर अशी फोडणी भरपूर घालून आपण ही फोडणीची मिरची भरून ठेवायची। ताजी किंवा मुरल्यावर ही मिरची अतिशय छान लागते। दही पोह्यात ही मिरची घालून दही पोहे अतिशय सुंदर होतात। रेसिपी करून बघा। धन्यवाद।